याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की ह्या ज्या याच्यामध्ये ठेवलेल्या असं जी धातू आहे त्या सुकितींचे भाऊ, सुकितींच्या बहिणी, सुकितींचे पुत्र यांनी ही असते धातू सलील निधाने, सलील म्हणजे ल इथं बऱ्याच ठिकाणी रच्या ठिकाणी ल आलेला आहे. जसं अशोकांच्या शिलालेखामध्ये राजा लाजा, लाजीन हा शब्द आलेला आहे. सलील निधाने म्हणजे शरीर धातू कुणाचे? बुधस भगवते, भगवान बुद्धांचे शरीर धातू प्रस्थापित केलेले आहे, प्रतिष्ठित केलेले आहे, इथं ठेवण्यात आलेले आहे. असा या लेखांचा अर्थ आहे. अच्छा अच्छा, ठीक. या खूप लांब लचक असतात त्याच्यामुळे मी समजावून सांगतो. आता लुंबिनी, लुंबिनीला जो आपण बरीच मंडळी आपल्या वेगवेगळी असतील तिथं महामाया मंदिर बघितलं असेल आणि महामाया मंदिरच्या बाहेर एक स्तंभ बघितला असेल नाही का, सरोवरा शेजारी आणि मंदिराच्या शेजारी. त्या स्तंभावर सम्राट अशोकांचा एक लेख लिहिला आहे, उत्कीर्ण केलेला आहे, कोरलेला आहे दंभलिपीमध्ये अर्थात. या लेखाच्या आधारे हे म्हणजे स्थापित झालं, त्याला काय म्हणते सर्टिफाईड झालं की हेच बुद्धांचं, कोणते बुद्ध? शाक्यमुनी बुद्धांचं जन्मस्थळ आहे. आपण म्हणतो की नाही बरेच बुद्ध होऊन गेले, त्यापैकी शाक्यमुनी बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचं हे जन्मस्थळ आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात ते? देवान पियेन, देवान. या देवानाचा आपण इथे अर्थ असा घ्यायचा की त्या काळी राजाला सुद्धा देवासमान समजल्या जात होतं. देवान पियेन म्हणजे देवांना प्रिय असलेले, म्हणजे कुणाला? राजांना प्रिय असलेले. पियदस्सीन, पियदस्सीन ही राजांनी स्वतःला घेतलेली पदवी होती. त्यांनी स्वतःला सम्राट कधीच नाही म्हणलं. सम्राट अशोकांची एवढी महानता एवढी की त्यांनी कधीही स्वतःला सम्राट म्हणून नाही घेतलं, स्वतःला राजाच म्हटलं. ते म्हणतात पियदस्सीन लाजीन, लाजीन म्हणजे राजा. विसती वसा भिसी तेन, विसती म्हणजे 20व्या, विसती वसा भिसी तेन. वसा भिसी तेन याच्यात दोन शब्द आलेले आहेत. वस म्हणजे वर्ष, पालीमध्ये वस म्हणजे वर्ष, भिसीतेन आता वस्त वसा झालाय, याच्यात अभिषेतेन असा शब्द झालाय जोडाक्षरामध्ये. म्हणजे त्यांच्या राज्याभिषेक केल्याच्या 20व्या वर्षी अतन अगाच, अतन म्हणजे स्वयं, स्वतः. आपण अप्त दीप भाऊ, अत्त म्हणजे स्वतः, अतन अगाच, अगाच म्हणजे आगमन, ते स्वतः इथं आले. महीयते काय केली? ते स्वतः इथं आले, त्यांनी पूजा केली. का पूजा केली? हिद बुधे जाते, म्हणजे इथे बुद्धांचा जन्म झाला. हिद बुधे जाते. कोणते बुद्ध? शाक्यमुनी. बुद्धांना शाक्यमुनी म्हणायचे ना, तर ते शाक्यमुनी बुद्धांचा इथं जन्म झाला. त्यामुळे सम्राट अशोक इथं आले, त्यांनी पूजा केली. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी काय केलं? शिला विगड भिच्या, शिला पत्थर, दगड, पाषाण, दगडांची भिंत बांधली. आता भिंत म्हणजे नुसती भिंत नाही का, आपण असं चबुतरा नाही म्हणतो का, हा चबुतरा तिथे तो बांधलाय. कशाचा? दगडांचा. शिला विगळबीच्या कालापित म्हणजे स्थापित केला, कालापित. शिला थबेज, शिला म्हणजे पुन्हा दगड आलाय, थबेज म्हणजे स्तंभ, शिला दगडाचा स्तंभ. उस्पापिते, उस्पापिते म्हणजे उभारला, उभा केला, खडा केला, तिने उभारला. उस्पापिते का? हिद म्हणजे इथपर्यंत आपण त्यांनी
पूजा केली, इथं स्वतः आले, पूजा केली, कारण इथं बुद्ध जन्म झाला होता, बुद्धांचा जन्म झाला होता. आणि स्तंभ उभारला. ही तर भगवन जाते ती, ही तर भगवन जाते ती. इथे बुद्धांचा जन्म झाल्यामुळे कुठे लुंबिनी गामे, ते त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे, लुंबिनी गामे, लुंबिनी गावात. इथे या लुंबिनी गावात बुद्धांचा जन्म झाल्यामुळे उबलिके, उबलिके म्हणजे उत्पन्न. आता त्यावेळेस उत्पन्न साधारणतः शेतीमधून असायचं ना. उत्पन्न कटे, काय कटे? उत्पन्नावर जो राजा कर घेत होता तो कर त्या गावाला माफ करण्यात आला, त्या गावाला करमुक्त करण्यात आलं. आणि राजाचा जो हिस्सा होता तो, आता दोन वेगळे अर्थ लावतात की त्या जो जास्त टॅक्स होता त्याच्यापैकी फक्त त्यांनी आडवा घेतला, हा एक अर्थ लावतात. कारण विद्वानामध्ये काही मतभेद आहे याचा, अजूनही ते झालेलं नाही आहे. किंवा हा 8वा हिस्सा त्यांनी लुंबिनी गावालाच दिला, त्याला दान दिला. म्हणजे ह्या बुद्धांच्या याच्या म्हणजे स्मृतीप्रित्यर्थ यांचा महान बुद्धांचा इथं जन्म झाला आणि म्हणून त्यांनी लुंबिनी गावाचा कर माफ केला. आणि राजाचा जो हिस्सा होता, त्याचा जो अधिकार होता, तो सुद्धा त्या गावाला देऊन दिला.